अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 15. हो, सांगितलेच आहे मला, मुलगीच होणार म्हणून. त्याने तिच्या पोटावरून हात फिरवला आणि तिच्या त्या निळ्या गहिऱ्या डोळ्यात बघू लागला. राहून राहून त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांकडे सुद्धा जात होती आणि इकडे त्याच्या त्या नजरेने रीमाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते. बाहेरच्या हवेमुळे तिच्या केसांच्या काही बटा चेहऱ्यावर येऊन भुरभुर उडत होत्या. त्याने हळूच त्याचा हात पुढे केला आणि तिचे केस कानामागे सावरू लागला. तसे तिने डोळे मिटले. त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकवले. तशी तिच्या अंगातून एक वीस संचारली. तिचा तो चेहरा बघून त्याचा स्वतःवरील तावा सुटू लागला होता. तो तिच्या अजून जवळ सरकला आणि तिला मिठीत घेतलं. त्याच्या त्या मायेची ऊब देणाऱ्या मिठीत रीमाही एखाद्या लहान लेकरासारखी विसावली आणि तिनेही तिचे हात त्याच्या पाठीवर ठेवले. दोघेही खूप वेळ एकमेकांच्या मिठीत विसावले होते. अविनाश खूप मुश्किलीने स्वतःला कंट्रोल करत होता. शेवटी तोच तिच्यापासून दूर झाला. रीमा, झोपायचं का आता? रात्रभर असंच बसून राहायचं, अविनाश मुश्किलपणे म्हणाला. तशी ती लाजली आणि सरळ बेडवर जाऊन आडवी झाली. काही दिवस असेच निघून गेले. सोनाली रीमाला टोमणे द्यायचा एकही चान्स सोडत नव्हती. पण रीमाला घराबाहेर काढण्यासाठी काय करावे सोनालीला काहीच सुचत नव्हते. अशातच 1 महिना निघून गेला आणि आता रीमाला 9वा महिना सुरू झाला होता. तिच्या डिलिव्हरीची तारीखही जवळ येत होती. त्यामुळे अविनाश 2-3 दिवस झाले घरीच होता. पण नेमकं आजच त्याला एका अर्जंट मीटिंगसाठी ऑफिसमध्ये जावं लागलं. इकडे रीमा तिच्या रूममध्ये आराम करत होती. सकाळपासून तिच्या पोटात हलक्या हलक्या कळा येत होत्या. पण दुपारी तिचं पोट जरा जास्त दुखायला लागलं. म्हणून तिने अविनाशला कॉल केला. पण तो मीटिंगमध्ये असल्याने त्यांनी मोबाईल सायलेंटवर ठेवला होता. तिने त्याला 2-3 कॉल केले पण त्यांनी उचलले नाही. म्हणून तिने सरोजाला कॉल केला आणि तिचं पोट दुखत आहे म्हणून सांगितलं. सरोजा आणि आई खूप घाबरल्या होत्या. सरोजाने कॉल करून विकीला सर्व सांगितले. 5 मिनिटातच विकी फ्लॅटवर पोहोचला आणि तिथून ते तिघे बंगल्यावर पोहोचले. सोनाली आणि केतकी ही हॉलमध्येच बसलेल्या होत्या. पण त्या दोघींकडे बघायला त्यांना कुठे वेळ होता. त्यामुळे ते तिघे सरळ वर निघून गेले. विकीला रीमाची रूम माहीत होती म्हणून तो तिच्या रूमकडे वळला. सरोजा आणि आईही त्याच्या मागोमाग गेल्या. हे तिघे इतके धावत का गेले? केतकी म्हणाली. काय माहीत. माझ्या घरात आले आणि मला इग्नोर करून गेले. असं काय झालं? चल आपण जाऊन बघू, सोनाली म्हणाली आणि त्या दोघीही त्यांच्या मागोमाग गेल्या. हे तिघे रीमाच्या रूममध्ये गेले तर रीमा वेदनेने ओरडत होती. सरोजा आणि आईने तिला दोन्हीकडून सहारा दिला आणि खाली घेऊन येऊ लागले. तोपर्यंत सोनाली आणि केतकी पायऱ्यांवरच होत्या. त्यांच्यासमोर काहीच न बोलता त्यांच्या जवळून रीमाला घेऊन निघून गेल्या. त्यांनी पटकन तिला गाडीत बसवले आणि थेट हॉस्पिटलजवळच गाडी थांबली. इकडे अविनाशची मीटिंग संपली होती. त्यांनी मोबाईल बघितला तर रीमाचे 3-4 कॉल आलेले होते. तिचे एवढे कॉल बघता त्याला तिची काळजी वाटली. रीमाचे एवढे कॉल येऊन गेले आणि मला माहीतही नाही. माझं लक्ष कसं नाही गेलं? ती एवढे कॉल कधीच नाही करत, असं म्हणून त्यांनी पटकन तिला कॉल केला. इकडे रीमाने मोबाईल आईच्या हाती दिलेला होता. आईने कॉल रिसीव्ह केला. रीमा, काय झालं? तू ठीक तर आहेस ना? अविनाशने पटकन विचारले. जावई बापू, रीमाच्या पोटात कळा येत आहे. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत, आई बोलली. काय? तिला जास्त त्रास तर नाही होत ना? तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये जात आहात मला सांगा, मी तिथे पोहोचतो, अविनाश कॅबिन बाहेर पडत बोलला. आईने विकीजवळ फोन दिला आणि त्याने अविनाशला हॉस्पिटलचे नाव सांगितले. इकडे अविनाश घाईघाईतच ऑफिसमधून बाहेर जात होता. तेवढ्यात राखीची नजर त्याच्यावर पडली. एवढ्या घाईत हा कुठे जात आहे? ती मनातच म्हणाली.
आणि तीही त्याच्या मागे गेली. थोड्या वेळातच अविनाश हॉस्पिटलमध्ये पोहोचला. समोर सरोजा, आई आणि विकी उभे होते. तो धावतच त्यांच्याजवळ गेला. आई, रीमा कुठे आहे? अविनाश म्हणाला. तिला डिलिव्हरीसाठी आत घेऊन गेलेत, आई म्हणाली. अविनाश काळजीने तिथेच चक्रा मारू लागला. राखीही अविनाशच्या मागोमाग हॉस्पिटलमध्ये आली होती आणि दुरूनच त्या सर्वांना बघून तिला कळायला वेळ नाही लागला की इथे रीमाला आणले असेल. त्यामुळे ती परत गेली. काही तासाने आतून बाळाचा रडण्याचा आवाज आला. तशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. थोड्याच वेळात नर्स बाळाला घेऊन बाहेर आली. कॉंग्रॅच्युलेशन्स, मुलगी झाली आहे, नर्स म्हणाली. आईने पटकन बाळाला नर्सच्या हातून घेतले आणि बाळाची पप्पी घेऊ लागली. अविनाशही बाळाला बघून खूप खुश झाला. थोड्या वेळाने सगळेजण रीमाला भेटायला आत गेले. अविनाश तिच्याजवळ जाऊन बसला. रीमा, मी बोललो होतो ना तुला, आपल्याला मुलगीच होणार. बघ, प्रिन्सेसच झाली आपल्याला, अविनाश म्हणाला. तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मॅडम, अगदी तुमच्यासारखीच आहे मुलगी, सरोजा बोलली. अविनाशने सन्नीला कॉल केला आणि त्याला सगळ्या ऑफिसमध्ये मिठाई वाटायला सांगितली. इकडे विकी आणि सरोजा निघून गेले. आई आणि अविनाश रीमाजवळ थांबले. ऑफिसमध्ये पिऊन राखीच्या कॅबिनमध्ये तिला मिठाई देण्यासाठी घेऊन गेला. कशाची मिठाई आहे? राखीने विचारले. मॅडम, अविनाश सरांना मुलगी झाली आहे, पिऊन म्हणाला आणि तो निघून गेला. बाळ कुणा दुसऱ्याचं आणि मिठाई अवी वाटत आहे. दुसऱ्याच्या बाळाला स्वतःचं बाळ समजून असं करणारा पहिला माणूस पाहिला आहे मी, राखी म्हणाली. संध्याकाळी ती ऑफिसमधून घरी पोहोचली. बाकी सगळेजण हॉलमध्येच बसलेले होते. ती सरळ तिच्या रूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन खाली आली. रीमाला मुलगी झाली आहे, राखी निर्विकारपणे म्हणाली. पण या बातमीने अशोकराव वगळता कोणाच्याच चेहऱ्यावर स्मित नव्हते. याचा अर्थ आता अजून एक पनोती या घरात येईल आपल्याला, सोनाली म्हणाली. मग आता अविनाश हॉस्पिटलमध्येच असेल, केतकी म्हणाली. 2 दिवसांनी रीमाला सुट्टी झाली. इकडे अविनाश त्याचं काम सोडून 2 दिवस रीमाजवळ थांबला. म्हणून सोनालीची खूप जीवावर आली. हॉस्पिटलमधून निघण्याच्या आधी अविनाशने विकीला कॉल करून छोट्या बेबीच्या स्वागताची तयारी करून ठेवायला सांगितली होती. थोड्याच वेळात अविनाश, रीमा, आई आणि सरोजा फ्लॅटवर पोहोचले. अवी, आपण इथे का आलोय? रीमा आश्चर्याने म्हणाली. तुला आता काही दिवस तुझ्या आईची गरज आहे. तिथे तुझी आई सारखी काळजी कुणीच घेणार नाही. तुला काय खायचं, काय प्यायचं तिथे सांगणारही कुणीच नाही. आणि बाळाला काही झालं तर एक अनुभवी व्यक्ती पाहिजे. तिथे असूनही आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. आता 2 महिने आपण येथेच राहणार, अविनाश म्हणाला. अवी, पण तुम्ही? ती थोडं बारीक टोन करून म्हणाली. हो, मी पण. तुला आणि बेबीला सोडून मला तिथे राहू वाटेल का? आणि तुझा कारमध्येच राहायचा विचार आहे का? बाकी सगळेजण उतरून गेले आणि प्रिन्सेसला पण घेऊन गेले. चल, वाट बघत असतील सगळेजण आपली, अविनाश म्हणाला. दोघेही फ्लॅटच्या दाराजवळ आले. तिथे आई प्रिन्सेसला घेऊन उभी होती. तेवढ्यात सरोजा आरतीचे ताट घेऊन आली. आईने बाळाला रीमाच्या हातात दिलं. सरोजाने बाळाला आणि रीमाला ओवाळलं आणि कुंकवाच्या ताटात बाळाचे पाय बुडवून समोरील ताटात ठेवले. हॉलच्या दारापासून ते बेडरूमपर्यंत पूर्ण रस्ता फुलांनी सजलेला होता. बेडरूम तर पूर्ण बलून आणि खेळण्यांनी भरलेला होता. बेडवरही खूप सारे टेडी बिअर आणि फुलांनी भरलेला होता. अवी, हे सगळं कधी केलं तुम्ही? घरी पण नाही आले, रीमा म्हणाली. हे सर्व विकी आणि सरोजाने केले आहे, अविनाश म्हणाला. दुसऱ्या दिवशी अविनाश
फ्लॅटमधूनच तयार होऊन ऑफिसला गेला. राखीला तो दिसताच ती विचारात पडली, कारण अवी घरी तर गेला नव्हता, मग तो ऑफिसमध्ये कुठून आला? रीमा हॉस्पिटलमधून अजून आली नाही असं तिला वाटत होतं. संध्याकाळी राखी घरी आली आणि तिने सोनालीला सांगितलं की अवी आज ऑफिसमध्ये आला होता. अवी घरी आला नाही, मग नक्कीच तो फ्लॅटमध्ये गेला असणार. मी आताच कॉल करून बोलते त्याला. असं म्हणून सोनालीने अविनाशला कॉल केला. हा बोल आई, अविनाश म्हणाला. अवी कुठे आहे तू? राखी बोलत होती. तू आज ऑफिसमध्ये गेला होता, मग घरी का नाही आला? आता ऑफिसमधून इकडेच ये, सोनाली म्हणाली. मी 2 महिने आता बंगल्यावर येणार नाही. रीमाला मी फ्लॅटवर घेऊन आलो आहे, अविनाश म्हणाला. हे काय बोलतोय तू? तिला राहू दे तिथे, तू कशाला थांबतोस? तिची आई आहे ना तिची काळजी घ्यायला, सोनाली म्हणाली. मी प्रिन्सेसला सोडून नाही राहू शकत. असं म्हणून अविनाशने कॉल कट केला, पण सोनालीने मात्र रागाने हातातील मोबाईल फेकून दिला. ताई काय झालं? केतकीने विचारले. सीमा खरं बोलत होती. ही मुलगी माझ्या अवीला माझ्यापासून दूर करत आहे. अवी 2 महिने फ्लॅटवरच राहायचं म्हणतो, सोनाली म्हणाली. काय? मला तर वाटते त्या रीमाने आपल्या अवीवर काही जादू केली आहे. ती जे म्हणते ते तोच करतो, केतकी म्हणाली. हो ना, मी तर तिला माझ्या घरात पाय पण टाकू दिला नसता, पण तिला घरात नाही घेतलं तर अवी पण इथे येणार नाही, सोनाली बोलली. पण आता तिथे बसलेली राखी मात्र विचारात पडली. अवीसाठी मी विशालला नकार दिला, पण आता मला वाटतं की अवी कधी माझा होऊ शकेल. मी विशालला सोडून चूक तर नाही केली ना? ती मनातच विचार करत होती. इकडे अविनाश त्याच्या प्रिन्सेससोबत खेळत होता. रीमा, मी हिला घेऊन बघू का? अविनाश म्हणाला. त्यात विचारताय काय? घ्या ना, रीमा म्हणाली. पण मला घेता येईल का तिला? मी अजून एवढं लहान बाळ कधीच घेतलं नाही, अवी म्हणाला. मी कुठे घेतलं होतं? पण आता 2च दिवसात घेते ना मी. थांबा, मी देते तिला तुमच्याकडे. असं म्हणून रीमाने बाळाला उचललं आणि त्याच्या मांडीवर दिलं. त्याने घाबरतच बाळाला जवळ घेतले. अवी तिच्या मानेला हात लावा, रीमा म्हणाली. रीमा तिचं नाव कधी ठेवायचं? अवी म्हणाला. ती 12 दिवसाची झाली की, रीमा म्हणाली. म्हणजे अजून 8 दिवसांनी. तोपर्यंत आपण हिला कुठल्या नावाने बोलवायचं? अवी म्हणाला. तुम्हाला वाटेल ते म्हणू शकता आणि प्रिन्सेसचं नाव पण तुम्हीच ठेवणार, रीमा म्हणाली. ठीक आहे, तोपर्यंत मी माझ्या प्रिन्सेसला परी बोलवणार. माझी परी, अविनाश तिचा पापा घेत म्हणाला. तो तिच्या हाताशी खेळत होता, तोच तिने त्याचा बोट पकडला. रीमा बघ ना, परीने माझं बोट पकडलं. तिला कळत असेल का मी तिचा डॅड आहे? अविनाश एक्साइटमेंटने म्हणाला. नाही, अजून तिला काहीच कळत नाही, रीमा म्हणाली. तेवढ्यात परी रडायला लागली. तसं अविनाशने पटकन तिला रीमाजवळ दिलं.